नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे तुळजापूर देवी आईची ओटी कशी भरावी. तर देवीची ओटी भरण्याचे महत्व काय सांगता. देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करणे म्हणजे देवीचे निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणता येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांचे स्वरूप मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते. देवीची ओटी भरण्याची सोपी पद्धत काय तर देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंढळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहाव्यात. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. ओटी भरताना हातांची उंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शविणारे हे तर एक सूक्ष्म लाभ आपल्याला तेथे पाहायला भेटतात, ज्यामध्ये सात्विक लहरी देवीकडून स्त्रीकडे येते. स्त्रीच्या देवप्राप्ती भाव जागृत होते. स्त्रीच्या देहातील अनाहत चक्र जागृत होते. सात्विक लहरी हाताच्या बोटांतून स्त्रीच्या देहात संक्रमित होतात. देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मतील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते. वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाचे सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्यांच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्रामाण्य कोश यांची शुद्धी देखील होण्यास मदत मिळते. हाताची उंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवी प्रति भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकताचे जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीतून प्राधान्याने केला जातो. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काही लाभ असतात, जसे की त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत
कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणारे रंग. 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकांनी विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाची खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते, कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीचे तारक किंवा मारक या रूपाने जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते. श्री दुर्गा देवी यांना तांबडा रंग, तसेच श्री महालक्ष्मी यांना तांबडा किंवा केशरी रंग, श्री लक्ष्मी यांना तांबडा व पिवळा रंग, श्री सरस्वती यांना पांढरा रंग, तर श्री महासरस्वती यांना पांढरा किंवा तांबडा रंग, श्री काली जांभळा रंग, श्री महाकाली जांभळा व तांबडा रंग. देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते, तर देवीला 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करण्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असते. देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि गुरु कृपा योग्य प्रमाणे समसृष्टी साधना करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते, कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांड प्रमाणे साधना करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्वाचे असल्याने त्यांनी देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे योग्य आहे. 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. 9 वारी साडीतील 9 वार हे देवीची कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात. 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्यात देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे समावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या 9 अंगांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. 9 हा आकडा श्री दुर्गा देवीचे कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांची प्रतिनिधित्व करतो. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो, तर त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीच्या निगडीत आहे. ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे ब्रह्मनही उजवीकडे डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकाराची खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे असे आहे. याप्रमाणे देवीची ओटी भरण्याचे हे विशेष महत्व व याचे कारणे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ही स्वामी.